सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत सांगोला तालुक्यातील 4 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून 3 देशी बनावटीची पिस्टले, 6 जिवंत काडतुसे, 4 मोबाईल फोन असा एकूण 2,46,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे अवैध शस्त्रांच्या बेकायदेशीर व्यवहारावर मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या व त्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी विशेष पथकांच्या सूचना देत जिल्हाभर शोध मोहीम सुरू होती। याच दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला मिरज महामार्गावरील हातीत गावाजवळील पुलाखाली 3 संशयित इसम पिस्टलसह उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला। पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता अवधूत सुभाष केंगार राहणार कोळा, हर्षवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवळे राहणार किडे भोसरी आणि आबा धोंडीराम नरळे राहणार जुनोनी यांच्याकडून 2 देशी बनावटीची पिस्टले, 4 जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी ही पिस्टले 2 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील मेहबूब नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली। त्यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या संपूर्ण कारवाईत 3 देशी बनावटीची पिस्टले, 6 जिवंत काडतुसे, 4 मोबाईल फोन असा एकूण 2,46,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करत आहेत। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सांगोला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने पार पाडली।